तर माझ्या लाडक्या बालमित्रांनो, आपण आज सुरू करतोय आपला पुढचा टॉपिक, हुज नेम इज मोडुलस अँड आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आपल्या चॅप्टरचं नाव काय बेटा? कॉम्प्लेक्स नंबर्स. आता त्या कॉम्प्लेक्स बरं, आपण आतापर्यंत काय काय शिकलो? सगळ्यात अगोदर अल्जेब्रा शिकलो. अल्जेब्रा मीन्स व्हॉट? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. डिव्हिजनसाठी काय करावं लागायचं रे? मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट हे करावं लागायचं. मग त्याला आपण रिप्रेझेंट करायचो ए प्लस बी आयमध्ये. ए इज रिअल पार्ट, बी इज इमॅजिनरी पार्ट, आय इज इमॅजिनरी युनिट. हे सगळं आपलं झालं राईट. त्याच्यानंतर आपण काय शिकलो? सम स्पेशल केसेस, फ्यू बेटर एक्झाम्पल्स की जिथं पॉलिनॉमियल दिलेली असायची, आहे की नाही, आणि तिची व्हॅल्यू काढा व्हेन एक्स इज गिवन. अशा टाईपच्या क्वेश्चनच्या नंतर आता आपण मूव्ह करतोय मोड्युलस आणि आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंटचं दुसरं नाव काय रे बेटा? एम्प्लिट्यूड. ठीक आहे ना. तो चलो शुरू किया जाए बेटा. सो आता सर सबसे पहले ये होता क्या है ना, वी हैव टू अंडरस्टैंड कि हे काय आहे बेटा. आपला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे, लेट मी टेक एन एक्झाम्पल. ए प्लस बी आय ह्या अशा फॉर्ममध्ये आपण नंबरला लिहितो. तर बाळा, फॉर एक्झाम्पल आपण एखादा नंबर कन्सिडर केला. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आय हॅव टेकन विच इज, काय घेतला रे बेटा नंबर मी? 2+3i. फर्स्ट ऑफ ऑल प्यारे बच्चों, वी कैन रिप्रेजेंट एनी कॉम्प्लेक्स नंबर इन कार्टेशियन प्लेन. कशात लिहू शकतो? कार्टेशियन प्लेन. आणि त्याला बोललं जातं बेटा आर्गंड डायग्रॅम. काय बोललं जातं? आर्गंड डायग्रॅम. हा जो नंबर दिलेला आहे ना बाळा, ह्याच नंबरला आपण इज इक्वल टू करूया एक्स प्लस आय वाय. काय लिहिलं रे बाळा मी? इज दॅट ओके? सो बेटा एक्स प्लस आय वाय केल्यानंतर एक्स काय झाला रे? 2 आणि वाय काय झाला? 3. मोठ्याने बोल जरा. एक्स काय झाला? 2. वाय काय झाला? तर बालमित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक्स कॉमा वाय अशा पद्धतीने आपण पॉईंटला रिप्रेझेंट करतो, बरोबर आहे का नाही? सो एक्स कॉमा वाय हा पॉईंट काय झाला रे बेटा? एक्स इज 2 अँड वाय इज 3. आणि आता मला तुम्ही सगळेजण सांगू शकता काय? सर धिस नंबर इज इन फर्स्ट क्वाड्रंट. येस ऑर नो? अरे एक्स इज पॉझिटिव्ह, वाय इज पॉझिटिव्ह, हे सगळं आपलं झालेलं आहे, बरोबर आहे. सो दॅट मीन्स एनी कॉम्प्लेक्स नंबर कॅन बी रिप्रेझेंटेड इन आर्गंड डायग्रॅम. कशात लिहू शकतो बेटा? आर्गंड डायग्रॅम. आणि आर्गंड डायग्रॅम म्हणजेच काय? कार्टेशियन प्लेन. आता पहा आर्गंड डायग्रॅम. सो बेटा आर्गंड डायग्रॅममध्ये नवीन असं काहीच नाही आहे, तर ते आहे आपलं कार्टेशियन प्लेन. काय रे बेटा? कार्टेशियन प्लेन. मग मी तुला म्हणलो की हा नंबर रिप्रेझेंट कर, तर तू काय म्हणशील? सर जो कॉम्प्लेक्स नंबर 2+3i दिलेला होता, तू म्हणशील सर तो नंबर रिप्रेझेंट करतो एक पॉईंट. मोठ्याने बोला. काय रिप्रेझेंट करतो? जो कुठे आहे? पहिल्या क्वाड्रंटमध्ये. जो कुठे आहे? पहिल्या क्वाड्रंटमध्ये, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. सो प्यारे बच्चों, यू कॅन राईट 2,3 कुठेतरी इथं येईल. अरे इज दॅट ओके? थोडा पटपट बोला. सो पॉईंट कुठेही असू शकतो. किती ठिकाणी असू शकतो? 4 क्वाड्रंटमध्ये असू शकतो, 4 ॲक्सिसवरती असू शकतो, प्लस मायनस किंवा ओरिजिनवरती असू शकतो. इज दॅट ओके? ठीक बेटा, आपण एक सेकंड एक्झाम्पल घेऊ. ओके, सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ 1 - i. काय घेतलं बच्चा? 1 - i. आता पटकन मला तुम्ही सगळेजण सांगू शकता की हा कोणता नंबर रिप्रेझेंट करतोय? मला पटकन सांगा. बोला पटकन. एक्स रिअल पार्ट 1, इमॅजिनरी पार्ट -1. पटपट रिस्पॉन्ड करा आता. 1, -1. कुठे आहे हा पॉईंट? अरे एक्स पॉझिटिव्ह, वाय निगेटिव्ह. कुठे आहे हा? फोर्थ क्वाड्रंट. पटपट बोला. बरोबर आहे का नाही? सो हा रिप्रेझेंट करतोय हा पॉईंट. अरे मजा आली का नाही आली? येस सर. आता मला सांगा बालमित्रांनो, मी तुम्हाला एक तिसरा कॉम्प्लेक्स नंबर दिला. कसा दिला? -1 - 3i. आता बोला काय म्हणणार तुम्ही? हा सर हा रिप्रेझेंट करतोय एक पॉईंट जो आहे -1 - 3 अँड इट इज देअर इन कुठंतरी इथं. अरे इज दॅट ओके? आता मला सांगा बालमित्रांनो, पुढचा नंबर i-1 हा रिप्रेझेंट करतो पॉईंट श्रुतिका विच इज संस्कार -1 1. कारण की हा जो नंबर आहे याला आधी a प्लस बी आय लिहिलं पाहिजे. काय लिहिलं पाहिजे? a प्लस बी आय. तो आपण इसको लिखेंगे सर -1 + i. आणि हा कोणता पॉईंट रिप्रेझेंट करतो बाळा? -1,1. पटकन सांग, मजा आली की नाही आली? तो a प्लस बी आय फॉर्म होना जरूरी था. अरे इज दॅट ओके? सो -1,1 कुठं आला रे बच्चा? हा कुठेतरी येईल. किती जणांना हा टॉपिक आला? हातवरती करा पटपट. सो कोणताही कॉम्प्लेक्स नंबर काय रिप्रेझेंट करतो? पॉईंट. काय रिप्रेझेंट करतो? पॉईंट. आणि त्याला रिप्रेझेंट करायचं तर डायग्रामला काय म्हणायचं? आर्गंड डायग्रॅम. काय म्हणायचं बच्चा? आर्गंड डायग्रॅम. सगळेजण इथपर्यंत आले? याला लिहून घेण्याची काही गरज आहे का?
कारण ही फाईल मी शेअर करणारच आहे. इज दॅट ओके? सो लिखना जरूरी नाही, अंडरस्टँड करना जरूरी था. आणि आता आपल्याला शिकायचं बेटा मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट. काय शिकायचं? मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट. आणि आपण काय करू बालमित्रांनो, आपण काय करू, 2,3 आहेच आहे, परंतु थोडंसं ना सिम्पल एक्झाम्पल घेतो. काय घेतो बेटा मी? सिम्पल एक्झाम्पल, थोडंसं सिम्पल एक्झाम्पल. नंबर 5 1 + i. काय नंबर घेतला बाळा मी? 1 + i. मग हा रिप्रेझेंट करेल नंबर. पटकन बोला, पटपट बोला जरा. 1,1. अरे 1,1 जो आहे फर्स्ट क्वार्टरमध्ये आहे की नाही? 1,1 कुठंतरी इथं येईल. सगळेजण माझ्यासोबत इथपर्यंत आले का? पटपट बोला. अरे सोना बेटा, अच्छा हजारो पॉईंट्स घेऊ शकतो आपण. इज दॅट ओके? चला आणखी एक एक्झाम्पल करत घेतो, आता प्रॅक्टिस चालूच येतं. नंबर 6. हां, आता मला पटकन सांग, नंबर दिला आहे आय. पटपट बोल, कुठं आहे हा? रिप्रेझेंट पॉईंट रिप्रेझेंट करतो का? हा पॉईंट रिप्रेझेंट करतो का? हां, अगोदर त्याला काय लिहिणं गरजेचं आहे? पटकन बोला, पटपट बोल ना सर. त्याला लिहिणं गरजेचं आहे 0+ आहे. तो कोणता पॉईंट रिप्रेझेंट करतो? बोल ना पटपट. 0, कुठं आहे हा पॉईंट? कुठे आहे? ऑन वाय ॲक्सिस. सर कुठंतरी इथं आहे 0,1. अरे इज दॅट ओके? हां, चला पुढचं आणखी घेऊ. चला मला सांगा बालमित्रांनो, आपण घेऊया हा पॉईंट रिप्रेझेंट करतो का? येस सर, प्रत्येक जण रिप्रेझेंट करतो. हां, याला कसं लिहू? 7+ रिप्रेझेंट करतोय पॉईंट 7, कुठं आहे हा? कुठं आहे हा? पटकन सांगा. मजा आली का नाही आली? पॉझिटिव्ह एक्सवरती सर. अशा पद्धतीने पॉझिटिव्ह एक्स, निगेटिव्ह एक्स आपण भरपूर काय काय घेऊ शकतो. इज दॅट ओके? ठीक. आणि आता आपण टॉपिककडे येऊ. जो टॉपिक आहे बेटा मॉड्युलस. काय टॉपिक आहे बेटा? हां, आवाज मोठाच पाहिजे. कसा पाहिजे? मोठा. काय शिकायचं आता आपल्याला? हां, मॉड्युलस. ओके, दोन्ही गोष्टी शिकायच्यात, मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट. त्यापैकी सगळ्यात पहिले मॉड्युलस. आपण जस्ट बिफोर सम टाईम एक एक्झाम्पल घेतलं होतं आत्ता, आणि त्या कॉम्प्लेक्स नंबरचं नाव देतो बाळा मी झेड, आणि तो आहे 1 + i. पटपट बोला, 1 + i. तुम्ही लगेच मला सांगणार सर तो रिप्रेझेंट करतोय पॉईंट विच इज, पटपट बोला, 1, मग बालमित्रांनो 1,1 तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठे आहे रे बेटा? इथं 1 तर इथं 1. जल्दी बोलो भाई. अरे यस और नो, जल्दी बोलिए. 1,1. आता मला सांगा बालमित्रांनो, हा जो पॉईंट आहे तो ऑब्विसली इथं ओरिजिन आहे. अरे बरोबर आहे का नाही? हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, हा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आहे की नाही? आता मॉड्युलस का मतलब क्या होता है? सो बेटा मॉड्युलसचा अर्थ असा आहे की ते एक डिस्टन्स आहे. मोठ्याने बोला, काय ते? डिस्टन्स. कुठपासून कुठपर्यंतचं? ओरिजिनपासून पॉईंटपर्यंतचं. ओरिजिनपासून पॉईंटपर्यंतचं. पॉईंट कुठून आला? कॉम्प्लेक्स नंबरपासून आला, कारण प्रत्येक कॉम्प्लेक्स नंबर एक पॉईंट रिप्रेझेंट करतो. समजे की नाही समजे? सो मॉड्युलस हे कोण आहे बेटा? डिस्टन्स. कोणामधलं रे? डिस्टन्स बिटवीन कोण? ओरिजिन अँड पॉईंट. आणि हा पॉईंट कोण आहे रे? कॉम्प्लेक्स नंबर. अरे हा पॉईंट कोण आहे रे? कॉम्प्लेक्स नंबर. पॉईंट म्हणजेच कोण आहे? चला मजा आली की नाही आली? है ना? बरं, आता मला सांगा, हा जो पॉईंट ओ आहे तुमचा, तो कोण आहे रे बेटा? 0,0. इज दॅट ओके? सो इट इज रिप्रेझेंटेड बाय आर. इट इज रिप्रेझेंटेड बाय आर. मॉड्युलस इज रिप्रेझेंटेड बाय छोटा आर. आणि छोटा आर काय असतो? मॉड ऑफ झेड. छोटा आर काय असतो? मॉड ऑफ झेड. आणि तो काढायचा कसा? तर अंडर रूट. तो जो आर आहे, तो जो आर आहे त्यालाच आपण बोलतो मॉड ऑफ झेड. आणि तो कसा काढायचा बेटा? रूटमध्ये जर तुमचा नंबर a + bi आहे तर त्याला कसं काढायचं बेटा? a² + b². का बरं? व्हेन झेड इज इक्वल टू a + bi. मोठ्याने बोला, झेड इज इक्वल टू, आपण एक्झाम्पल घेतलं होतं 1 + i. आपण एक्झाम्पल घेतलं होतं 1 + i. मग आपलं एक्झाम्पल होतं झेड इज इक्वल टू 1 + i. मग आता मला काढायचा मॉड्युलस. काय काढायचा बेटा? मॉड्युलस कसा काढायचा आता? पटकन सांगा. आर म्हणजेच मॉड ऑफ झेड, म्हणजेच रूटमध्ये, पटपट बोला, 1² +
थोडंसं पटापटा रिस्पॉन्ड करा, चॅप्टर मोठा आहे. 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर म्हणजे काय झालं रे बेटा, ते रूटमध्ये 1 आणि 1 हातवरती करा. किती जणांना मोड्युलस कळाला? हां, मोड्युलस काय असतो? डिस्टन्स बिटवीन ओरिजिन अँड पॉईंट. मोठ्याने बोल. डिस्टन्स बिटवीन ओरिजिन अँड पॉईंट. कसं काढायचं? रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए म्हणजे रिअल पार्ट, बी म्हणजे इमॅजिनरी पार्ट. सोपं आहे का अवघड आहे? क्वाईट इझी. मोड्युलस झाला. आता मला तुम्हाला शिकवायचं आहे आर्ग्युमेंट. काय शिकवायचं बेटा? आर्ग्युमेंट. ओके, मोड्युलस झाला. अब आपण पढेंगे बेटा आर्ग्युमेंट. समजून घ्या आता एकदम व्यवस्थित. पुढचा टाईप आहे आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंटलाच काय म्हणतात रे? थोडं पटापट बोला. ॲम्प्लिट्यूड. काय म्हणतात? ॲम्प्लिट्यूड. आर्ग्युमेंटलाच काय म्हणतात? ॲम्प्लिट्यूड. फॅन लावायचे काही पटकन सांगा. फॅन ऑन करायचे का हे? हां. आर्ग्युमेंटचं दुसरं नाव काय बेटा? मोठ्याने बोंबलना. ॲम्प्लिट्यूड. काय म्हणतात? ॲम्प्लिट्यूड. चला सर, हे काय असतं मला सांगा. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही नंबरला रिप्रेझेंट करता, येस ऑर नो? मग तो पॉझिटिव्ह एक्सवर असेल, निगेटिव्ह एक्सवर असेल, पॉझिटिव्ह वायवर असेल, निगेटिव्ह वायवर असेल, फर्स्टमध्ये असेल किंवा 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 सर एवढ्या सगळ्या ठिकाणी तो पॉईंट असणार आहे. तिलाच बंद करा रे, मी लय बोलत नाही. तो कुठेतरी पॉईंट असणार आहे, बरोबर आहे, प्लेनमध्ये. मग आता आर्ग्युमेंट म्हणजे काय? सो बालमित्रांनो, आर्ग्युमेंट म्हणजे उघडा डोळ्याने बघा नीट. नंबर कुठे असू द्या, पॉझिटिव्ह एक्स पासून मोजलेला अँगल. मोठ्याने बोला. काय बेटा तो? येस. आता आलंय का सगळ्यांच्या लक्षात? मग मला सांगा बालमित्रांनो, नीट आहे का? नीट आहे का? आता सर तो जर का अँगल आहे, तर सर कॉमन सेन्स आहे की माझा पॉईंट नीट आहे का? आता 100% कॉन्सन्ट्रेशन आहे बघा. सर पॉझिटिव्ह एक्स पासून मोजायचं आहे, ओके. तर बालमित्रांनो, आपला पॉईंट पॉझिटिव्ह एक्सवरती पण असू शकतो. पटकन सांगायचं सर नो आहे ना? मग मी तुला विचारलं ॲम्प्लिट्यूड किती झालं, तू म्हणजे सर 0. अरे 0 झालं ना, बरोबर आहे. अच्छा, मी तुला म्हटलं बेटा 0.11 आहे, असा 1 2 काहीतरी पहिल्या क्वार्टरमध्ये, तर अँगल काय झाला? ॲक्यूट. अरे अँगल काय झाला? अरे मजा आली की नाही? येस सर. सो खुचुक. आता 90. कधी? वाय ॲक्सिसवर असल्यावर. पटपट बोला. कधी? वाय ॲक्सिसवर असल्यावर अँगल बन गया 90 सर. अच्छा सर, आता काय करायचं पटकन सांगा. आता काय झाला? ऑप्टिव्ह झाला सर. हे काय कारण ओरिजिनपासून आपण कनेक्ट करणार. ओके ओके ओके. आता रे 180 किंवा त्याला आपण पाय म्हणू. पटपट बोला. काय म्हणूया? पाय. अरे येस ना बेटा? ओके. आता रे रिफ्लेक्स झाला सर, 180 पेक्षा मोठा झाला. तुमचा रिस्पॉन्स लईच लो असतो रे. अरे तुला दिसा नव्हे रे. अरे 180च्या पुढं सरकला ना तो. या असं. अरे काय झाला हा? अरे रिफ्लेक्स झाला ना, बरोबर आहे की नाही? हां. मग रिफ्लेक्स झाल्यावर काय करायचं सर? तर रिफ्लेक्स झाल्याच्यानंतर मी तुम्हाला बोललो आहे, आपण 11वी 12वीमध्ये रिफ्लेक्स कन्सिडर करत नाही. तो फिर क्या करेंगे सर? आय विल टेल यू. त्याला म्हणायचं पाय प्लस. मोठ्याने बोला. काय म्हणायचं? इथपर्यंत पाय आहे का नाही? अरे इथपर्यंत काय? हे बघ हा 0. इथं काय झाला? π/2. इथं किती आहे रे? हा किती झाला? 3π/2. अरे 1π/2, 2π/2, 3π/2. हां. आणि अख्खा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर 2π. अरे 1π तर हा 2π. अरे इज दॅट ओके? हां. परत एकदा 0 ॲक्यूट. पटपट बोल. 90. हां. ऑप्ट्यूस. अच्छा आता स्ट्रेट अँगल किंवा पाय आहे की नाही? अच्छा आता पाय प्लस. काय झाला? पाय प्लस झाला. अच्छा सर इथं आला आता 3π/2. काय झाला? 3π/2 झाला सर. अच्छा आता रे सर 3π/2 प्लस. पण आपण 3π/2 प्लस नाही म्हणायचं, आपण म्हणायचं 2π मायनस. पटपट बोला. काय म्हणायचं? हां इथं म्हणायचं 2π मायनस थिटा. आता इकडे बघ, हा थिटा आहे की नाही? मजा आली की नाही मला सांगा? हा थिटा आहे ना, तो 90 झाला की नाही झाला? येस सर. इथं 90 प्लस झाला ना, याचा अर्थ त्याला म्हणायचं पाय मायनस थिटा. पटकन सांग काय म्हणायचं? अरे मजा आली की नाही? पाय मायनस म्हणायचं. पुढं आला का काय म्हणायचं बच्चा? पाय प्लस. पुढं आला काय म्हणायचं? पाय प्लस. आणि तिकडे गेला का म्हणायचं 2π मायनस. अरे सोपं आहे का नाही? थोडक्यात काय, ते लंगडी घालणारे फ्रॅक्शन घ्यायचेच नाही. ते π/2 आणि 3π/2 यांना घ्यायचं नाही. पटपट पटपट रिस्पॉन्ड कर. कालं नाही कालं? परत एकदा. आता मी काय करतो, हे तर तुमच्या लक्षात आलेलंच आहे. ओके, ते इथं लिहून देतो तुला ह्या डायग्राममध्ये. ओके हां बघ बरं का. आता
बालमित्रांनो ग्रीन कलरने मी रिप्रेझेंट केलं आहे की अँगल थीटा आहे. इज दॅट ओके? हां. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू राईट इट्स डेफिनेशन. ॲम्प्लिट्यूड बेटा त्याची डेफिनेशन लिहिली मी. अँगल विथ प्लस एक्स ॲक्सिस. पटकन सांगा आता, झेपलं नाही सगळ्यांना? पटपट रिस्पॉन्ड कर. मॉड्युलस काय होता? मॉड्युलस काय होता? डिस्टन्स ओरिजिनपासून पॉईंटचं. तुला विचारलं ॲम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काय आहे, तर तुला माहिती तो एक पॉईंट आहे. ओरिजिनपासून कनेक्ट करायचं आणि अँगल मोजायचा विथ प्लस एक्स, मोजायचं विथ प्लस एक्स. सो बालमित्रांनो जेव्हा तुम्ही त्याला प्लस एक्स सोबत मोजताय, सो व्हॉट इज गोइंग टू हॅपन, तर त्याला लिहायचं बरं का, नीट आहे का बरं का सगळ्यांनी, टॅन थीटा. नीट आहे का? काय लिहायचं? टॅन थीटा. सगळ्यांना माहिती आहे टॅन थीटा इज डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. मी तुम्हाला स्लोप शिकवलेला आहे अरे सॉरनो बेटा. डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. जो नंबर तुम्ही रिप्रेझेंट करता ए प्लस बी आय, त्याला काय म्हणायचं? एक्स प्लस आय वाय. अरे बात वही आहे बेटा. तुम्ही टॅन थीटा इज इक्वल टू वाय बाय एक्स लिहा किंवा बी बाय ए लिहा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते. अरे इज ओके? आपण फक्त हॉरिझॉन्टल एक्स म्हणतो, व्हर्टिकलला वाय म्हणतो. आपण सोपं जाण्यासाठी एक्स वाय लिहिलं. पटपट बोला, कळतंय सगळ्यांना? ए बी म्हणा नाही तर एक्स वाय म्हणा, बात वही है. इज दॅट ओके? ठीक. आता पहा टॅन थीटा काय रे बेटा? बी अपॉन ए. मग थीटा काय झाला? टॅन इनवर्स बी बाय ए. अरे थीटा काय झाला? टॅन इनवर्स बी बाय ए. इनवर्स ट्रिग्नोमेट्रीमध्ये मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमध्ये शिकवणार आहे हे. सध्या मला सांगा टॅन थीटा हा बी अपॉन ए आहे का नाही? आहे ना. बरं आता मला सांगा बालमित्रांनो, तुम्ही फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवा, इथं तुमचं जे उत्तर येणार आहे इथं, तर पहिल्या क्वाड्रंटमध्ये ते थीटा आहे, येस ऑर नो? दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये त्याला म्हणायचं पाय मायनस थीटा. काय म्हणायचं बेटा? तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये काय म्हणायचं? किती सिंपल आहे, पाय प्लस थीटा. आणि चौथ्यामध्ये रे सांगा बरं आता मला, काय अवघड आहे का? आहे का नाही? आणि तो थीटा कसा काढायचा? टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए किंवा वाय अपॉन एक्स. त्याला मॉड काय माहिती का? निगेटिव्ह आला तरी काय करायचं? पॉझिटिव्ह. हे सगळ्यांना झेपलंय का? हा जो थीटा आहे ना बेटा, थीटा थीटा, तर थीटाला काय म्हणायचं? टॅन इनवर्स. काय म्हणायचं? टॅन इनवर्स. पण काय टाकायचं रे बेटा? मॉड वाय अपॉन एक्स किंवा किंवा टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए. किती जणांना झेपलं रे हे सांगा पटकन? ठीक आहे. बरं हे असं काय आहे? बाकी सगळं ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपल्याला डिटेलमध्ये आहेच आहे. इथपर्यंत सगळेजण आले. मग आता मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट कसं काढायचं सगळ्यांच्या लक्षात आलं का? मॉड्युलस कसं काढायचं? रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बरं आणि हे कसं काढायचं? आर्ग्युमेंट तो असं थीटा आहे का नाही? फक्त चेक करायचं पॉईंट कुठे? पहिल्या क्वार्टरमध्ये. अच्छा तू म्हणजे सर पॉईंट तर एक्स ॲक्सिसवरती पण असू शकतो. अरे मग ते स्टँडर्ड झालं ना, 0. अरे 0 पॉझिटिव्ह वायवर आला तर 90, निगेटिव्ह वायवर आला तर 3π/2. अरे पटपट रिस्पॉन्ड कर ना. निगेटिव्ह एक्सवर आला तर 180 होईल ना. काय घुम्यासारखं बघतो राव. अरे पटपट रिस्पॉन्ड कर मला. अरे तू इथून फिरवणार ना अँगलला. डुर्र ॲक्युट झाला. इथं आल्यावर काय झाला? 90. हां इथं आल्यावर काय झाला? 180. डुर्र इथं आलो काय झाला? 3π/2. डुर्र अख्खा राऊंड मारला. काय झाला? 2π. अरे समजते का सगळ्यांना? अरे आर यू ऑल अंडरस्टँडिंग? फास्टमध्ये लिहून घ्यायचं जे काय आलं ते, पटपट लिहून घ्या. बडबड नको आहे अजिबात.
अरे घ्यायचे का नाही? चला तर क्वेश्चन आहे बेटा, फाइंड मॉड्युलस अँड ॲम्प्लिट्यूड. काय क्वेश्चन आहे? एक्सरसाइज 1.3 मधला फर्स्ट क्वेश्चन. फाइंड फर्स्ट क्वेश्चन, फाइंड मॉड्युलस एंड एम्प्लीट्यूड. चलो शुरू किया जाए. पहिला क्वेश्चन मी करून देतो एकदम सावकाश, मस्तपैकी समजून घ्या. 7 - 5y काय दिला बाळा? ठीक आहे. फाइंड मॉड्युलस अँड ॲम्प्लिट्यूड. तर बालमित्रांनो, हा नंबर आपण ते मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट डायरेक्टली काढणार आहोत, परंतु नंबर पाहिल्या पाहिल्या बघायचं तो कुठं आहे. पटकन सांगा, व्हेर इज दिस नंबर? अरे हा कोणता पॉइंट रिप्रेझेंट करतो? थोडं पटापट बोल ना. पॉइंट रिप्रेझेंट करतोय कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? इन. बोल पटकन. एक्स पॉझिटिव्ह. सगळ्यात अगोदर लिहून घ्यायचं का आपल्याला लक्षात आलं पॉईंट कुठे. इज दॅट ओके? ठीक. चला आता काढायचं मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट. मॉड्युलस काय असतो बच्चा? आर. आणि कसा काढायचा रे? रूटमध्ये a² + b². म्हणजेच काय रे बेटा? हां बोला बरं. हां बोल बोल बोल. रूटमध्ये 7चा आला, हां याचा आला, हां 74. अरे सॉरी बेटा, रूटमध्ये 74. ठीक आहे ना? ते परफेक्ट स्क्वेअर आहे का? तो नाही आहे. वी विल कीप ॲज इट इज. वी विल कीप. ठीक. आर काढला आपण. ठीक. म्हणजे कळलं ना काय? हा ओरिजिनपासून त्या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स आहे. म्हणजे सगळ्यांना हे व्हिज्युअलाइज झालं का रे? सर हा पॉईंट कुठेतरी इथं आहे, टचूक जॉईन करतो. अरे जाड ओके. हां आणि मग हे डिस्टन्स आहे आर. अरे मजा आली. ओके. आता काय काढायचं बेटा आपल्याला? ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड काय असतं? एंगल मेजर्ड विथ पॉजिटिव एक्स. म्हणजे क्या बेटा? हाँ. अरे समझे कि नहीं समझे? तो प्यारे बच्चों, अगर आप इसको लेते हो तो कह सकते हो दिस इज पॉजिटिव थीटा, या फिर आप यहां से करोगे ड्री तो माइनस थीटा. मजा आली की नाही? पटकन सांगा. अरे आपण आता 11वीला आहे. अँगल अँड इट्स मेजरमेंट पहिल्या चॅप्टर आपल्याला तिकडे पाहिजेच आहे. इकडून मोडलं तर निगेटिव्ह, इकडून मोडलं तर पॉझिटिव्ह. पाठ करा. अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज निगेटिव्ह. बरं, तो काढायची पद्धत मी तुम्हाला शिकवलेली आहे. कसं करायचं बेटा? बोल पटकन. टॅन थीटा काय असतं बेटा? मॉडमध्ये y/x किंवा b/a. अरे सॉरी ना बेटा? हां बोलिये. हां आयला चिटकलेला y असतो. बोल पटकन. -5 आणि खाली 7 आणि निगेटिव्ह आला तरी काय करायचं बेटा? पॉझिटिव्ह. म्हणजे याला काय लिहायचं? सरळ सरळ 5/7. आणि मग हा पॉईंट कुठं आहे? 4th. अरे हा पॉईंट कुठं आहे? 4th. मग तुम्ही थीटा तर काढला लेकरांनो. इकडे पहा, तुम्ही थीटा तर काढला. अरे सॉरी नो, थीटा काय झाला? टॅन इनवर्स. कम ऑन, थीटा काय झाला? तुम्ही थीटा काढला. थीटा आला टॅन इनवर्स ऑफ, जल्दी बोलिए, 5/7. परंतु लेकरांनो पॉईंट कुठं होता? 4th क्वाड्रंट है ना? मग तुम्ही काय म्हणणार? 4th क्वाड्रंट. अँड दॅट्स वाय ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड काय म्हणायचं बेटा? आर्ग्युमेंट ARG लिहा, आणि द ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड इज इक्वल टू 4th क्वाड्रंटमुळं मी काय लिहिणार? 2π - थीटा. पटकन हातवरती करा रे, किती जणांना आलं? कारण मग अशी लिहून दिले. 4th आहे 2π - थीटा. आणि बघा थीटा उचलायचा आणि टाकून द्यायचा, झाला आपला आन्सर. घ्या बरं लिहून पटकन. अरे कार्तिक कुठं होता तू? फिरायला गेलता काय? हां
बरं बरं. सेकंड होमवर्कला देतो, थर्ड घेऊ आपण. -8 + 15 आहे. लिहून झालं. आता आपल्याला थोडासा स्पीड यायला पाहिजे की नाही बाळा. आर पटकन निघाला आपला आता. अरे सर नो. हां, शेवटची स्टेप का आली नाही. हां, मग ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. काय म्हणायचं याला, 5/7. ओके, ते आपली मिस्टेक नाही म्हणायचं, त्याला म्हणायचं प्रिंटर खराब होता. ठीक आहे, खाली डोकं वर पाय झालं. रायटिंग ओव्हर. चला आता क्वेश्चन आहे बेटा, नंबर आहे -8 + 15 आहे. अरे सर ना बेटा. हां, मग हा पॉईंट कोणता झाला, जल्दी बोलिए पटपट. -8 इन विच क्वाड्रंट, जल्दी बोलो. सेकंड क्वाड्रंट. चला पटकन आर आणि झेड काढूया. चलो, आर इज इक्वल टू, जल्दी बोलो बच्चे, रूटमध्ये -8चा स्क्वेअर. हां बोला बरं. -8चा 60, 15चा वर्ग. चला रूटमध्ये किती झालं बेटा हे, 280. कोणाचा आहे रे हा, बहुत बढिया. सो फायनली आपल्याला कोण भेटलं, आर्ग्युमेंट, सॉरी मॉड्युलस. आता काय पाहिजे, आर्ग्युमेंट. मग आर्ग्युमेंट काढायची तर पटकन सांगा बरं, किती जणांना हे व्हिज्युअलाइज झालं होतं. ड्र हे असं आहे, कोणालाच नाही. अरे पॉईंट सेकंड क्वार्टरमध्ये ना. आता तर व्हिज्युअलाइज झालं का, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यायची. सेकंड क्वार्टर इज इट ओके. चला सेकंडचा अर्थ पटकन सांगा. π - θ. आधी थिटा काढून घेऊ. तर थिटा कसं काढायचा, अगोदर लिहायचं tan θ. जल्दी बोलिये, काय लिहायचं बेटा. हां सांग बरं. इट इज y/x. बोल बरं. पहिले मॉड टाक. y कोण आहे 15, x कोण आहे, झालं आहे का नाही. बरं, तो मॉड आहे त्याच्यामुळे निगेटिव्ह पण काय करायचं बाळा, 15/8 करून घ्या. इथून थिटा निघला का नाही, पटकन बोल ना बेटा. थिटा काय झालं रे, tan इनवर्स ऑफ 15/8. आणि आता काय लिहायचं, एक्झामिनरला म्हणायचं ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड इज इक्वल टू, मोठ्याने बोला सगळेजण, बोल ना. पाय मायनस म्हणजेच पाय मायनस. आता पुढच्या उदाहरणाला आपला थोडासा स्पीड वाढला पाहिजे का नाही. 100% किती जणांना कळलं हे टॉपिक. हां लिहा बरं, पटपट लिहा. पुढचे उदाहरण थोडेसे फास्ट करण्याचा प्रयत्न करू आपण. सेकंड होमवर्कला आहे बरं का. होमवर्क करता ना घरी सगळे, धाड पडून बरं का एका दिवशी. नोटबुक चेक केले जातील.
सर जेवायला म्हणा. ए झालं का? चला पुढचा घ्या. -3 आणि ब्रॅकेटमध्ये 1 मायनस आहे चौथा. मायनस चौथा आहे. हा आधी मला काय करायचं सांगा बरं पोरांनो पटकन. ब्रॅकेट ओपन करावं लागेल सर, कारण तो A+BI मध्ये नाहीये. हा बोल बरं भारत सांग रे मला उत्तर. हा त्या बघतच बघत आहे. अरे बोल ना पटकन आता. अरे -3 गुणिले 1 -3. हा पुढचं सांग. शाबास. अरे मायनस मायनस काय होईल? हा नंबर आला नाही A+BI मध्ये. यस सर. मग काय लिहायचं? पॉईंट. बोल पटकन कोणता पॉईंट आहे हा? पटपट बोलणार आहो. -3, 3 कोणत्या क्वार्टरमध्ये? हा सेकंड. सेकंड म्हणल्या ड्र ह्याच लक्षात आलं नाही आलं. अँगल इज ऑप्ट्यूज. अरे बरोबर आहे की नाही? हां ठीक आहे चला. त्या अँगलचा विषय होईल. आर सांगा पटकन. रूटमध्ये बोलणार आहो. -3चा स्क्वेअर प्लस. तर बेटा दोघांचा पण किती आहे? 9. म्हणजेच रूटमध्ये 9 + 9 किती झालं बच्चा? हे 18. म्हणजे ज्याला असं लिहूया का रूटमध्ये 9 दुने आहे ना. नेहमी सिम्प्लिफाय करायचं. सगळेजण आले इथपर्यंत? व्हेरी इझी. आता काय काढायचं आपल्याला? ॲम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट. आता आपल्याला लक्षात आलं सेकंड क्वार्टर म्हणजे π - तो क्या निकालेंगे बेटा? थीटा. तो चलो निकालो. सो पहिले निकालो बेटा टॅन थीटा. हां y/x. यातला y कोण आहे बेटा? 3 अपॉन म्हणजेच काय रे बेटा? मॉड ऑफ -1 विच इज 1. मॉड आहे ना. हां आता मला सांगा टॅन थीटाची व्हॅल्यू 1 म्हणजे थीटा काय? टॅन इनवर्स ऑफ 1 असं लिहा. किंवा टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 आहे? 45. अर्धावी झालं ना ते. टॅन 0 लिहून द्या गुरुजी, लिहून द्या. तुम्ही हटू नका, तुम्ही लाजू नका गुरुजी. टेबल देऊ का अख्खा लिहून? कशाला लाजता सर तुम्ही? तुम्हाला सर हम है तो क्या गम है. 0 डिग्री 30 डिग्री. हां बोला. 0 30. अरे बोला 45 60. एवढा तर कार्यक्रम 10वीला होता का नव्हता? हां तुम्ही हटू नका सर. सगळं परत शिकवलं तरी जमन सर. बचेंगे तो और लढेंगे. चला अँगल्स काय काय होते रे? फंक्शन्स काय काय होते? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक एवढे राहू दे आता का. बाकीचे उरफाटे तिरफाटे करून काढू आपण. ओके. आता घरी गेल्यावर पाठ करायचे. साइन, कॉस आणि टॅन. हां बोला. साइन 0 साइन 30 साइन 45 साइन 60 साइन 90 कॉस 0 कॉस 30 कॉस 45 हां कॉस 60 आणि कॉस 90 टॅन 0 कारण टॅन हा साइन अपॉन कॉस असतो लक्षात ठेव. हां टॅन 30 1/√3 वरचा आपण खालचा 2 कॅन्सल कालं का. टॅन 45 1 कशामुळं तर ते सेम झालं. चला पुढे. टॅन 60 √3 खालचा 2 कॅन्सल. टॅन 90 अरे समजलं का तुले? टॅन 90 नॉट डिफाईन. टॅनने 90 मारली का तो हिशोबात राहत नाही, त्याला डिफाईन करता येत नाही. इकडे काय विषय झाला होता? टॅन थीटा आलता 1. मग टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 आहे? 25. हा कळालं सर. ओके चला मग आता थीटा इज टॅन इनवर्स ऑफ 1 म्हणजेच 45 डिग्री. अरे बरोबर ना. पण नेहमी त्याला रेडियनमध्ये लिहायचं. कशात लिहायचं? हां रेडियनमध्ये कसं लिहितो माहिती आहे ना आपण? π/4. अरे माहिती आहे सगळ्यांना? ठीक आहे चला. आता मला सांगा पॉईंट कुठं आहे? सेकंड. मग एक्झामिनर आपण लिहून द्या ना, जल्दी बोलिये. हां अरे बोल ना. ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड कसं लिहू? सेकंड म्हणजेच π- बोल ना π/4. अरे काढलं ना ते π -
π/4. मग 4π - π क्रॉस मल्टिप्लिकेशन येतं सगळ्यांना 3π/4. कळतं ना सगळ्यांना. अरे π/4 किती आहे 45 गुणिले 3 135. 135 म्हणजे ड्र 135. अरे मजा आयो की नाही आयो. सेकंडमध्ये गेलं ना ते. हात वर करा किती जणांना काल. ठीक आहे घ्या लिहावर पटापट. टॉपिक सोपा आहे का अवघड आहे. टॉपिक सोपा आहे का अवघड आहे. मग मी जर एक मनाने दिलं जमन का तुला आता पुढचं. अरे जमन का नाही. पाहिला का काहीच आवाज नाही बरं कोणाचा. घ्या बरं हे -4 -4 आहे ज्यांचं आलं त्यांनी. -4 -4 आहे करा बरं. लिहून झालंय का. अरे सर्वांचं लिहून झालंय का. घेऊ का पुढचं पेज. रायटिंग ओव्हर घ्या 5वा. श्रुतिका जमलं का. -4 -4 आहे. A + B मध्ये आहे का हा. यस. मग आपण काय लिहिणार बेटा पॉईंट. हा काय पॉईंट रिप्रेझेंट करतोय जल्दी बोलिये. अरे -4 -4. साई प्रसाद कोणत्या क्वार्टरमध्ये हा. हाँ 3rd क्वार्टरमध्ये. अब क्या करें पहले निकालो बेटा R. कसा रे रूट मध्ये बोल पटकन. -4² प्लस बोला 16 + 16 काय होईल 32. त्याला सरळ सरळ आपण असं लिहू 16 गुणिले आणि मग 4√2 का आलं सगळ्यांना आता झालं. चला आर आला. आता तो कितव्या क्वार्टरमध्ये 3rd म्हणल्या सगळ्यांना इमॅजिन झालं का. काय इमॅजिन झालं. अरे 3रा म्हणजे तो इथं असेल ना. हे ड्र कनेक्ट करा आणि अँगल कसा ड्र π+ अलग लक्षात. हां मग आधी काय काढायचं बाळा tan θ. चला tan θ काच काढायचा मॉडमध्ये. y इज -4 x इज -4 म्हणजे सेम. tan θ1 म्हणजे आता पटकन सगळे लेकर म्हणू शकता सर θ इज π/4. पटकन सांग एवढा स्पीड यायला पाहिजे का नाही. अरे मागाशी झालं ना ते θ इज π/4. परंतु बालमित्रो ॲम्प्लिट्यूड ऑफ जे सगळेजण मोठ्या आवाजात बोला. अरे बोल ना. पाय व्हॉट इज युअर θ. उत्तर सांग मग. 4π + 1π 5π/4 करून बघ ना. π/4 45 आहे गुणिले 5 किती होतील बेटा. अरे कर ना हात चाला 2 5 24 2 हे बघ 225. इथपर्यंत अँगल 180 आहे. इथून पुढे आला 225. का आलं सगळ्यांना. आणि लिहा बरं पटकन. अरे नक्की झेपतंय का गडबड व्हायला लागली. हे झेपतंय का गडबड व्हायला लागली. अरे झेपतंय का.
हे बघ जे एक्झाम्पल्स वाढले की ते सोपं जायला लागेल, पण थोडी मेहनत वाढवा. आता एक पुढचं घेऊ आपण. नेक्स्ट इज चौथा. 1 + i इज इझी. चला घ्या, 5वा झाला ना. vi 6वा घ्या. हा करा बरं, सांगा बरं. आता थोडा स्पीड वाढला पाहिजे का नाही आपला. सगळ्यात अगोदर हा काय रिप्रेझेंट करतोय, कोणता पॉईंट? पटकन बोला, कोणता पॉईंट? हा √3, -1. कुठे रे हा? एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह. कोणत्या क्वार्टरमध्ये आला बेटा हा? 4th. फास्टमध्ये तुम्हाला आता आर निघाला असेल. हा रूटमध्ये √3² प्लस, मग किती झालं बेटा आता? रूटमध्ये 9 आणि 1 10. ते काय फर्दर सिम्प्लिफाय होणार नाही. हां अरे √3चा 3 आणि 1 4. येस, √3चा होईल 3 आणि ते 1 होईल 4. 2 आलं. +or -2 का नाही घेतला? कारण ते डिस्टन्स आहे. काय बेटा ते? डिस्टन्स आहे. चला नेक्स्ट. पॉईंट कुठे आहे? 4th. सगळ्यांनी मेन झालं का? ॲम्प्लिट्यूड काय असतं? अरे चौथ्यात 2π - θ. माझी थिटा काढा. चला tan θ करा. मॉडमध्ये y कोण आहे बच्चा? -1. सगळ्यांना माहिती आहे 1/, याचा अर्थ थिटा काय रे बेटा? टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू येते? 30 डिग्री. 30 डिग्रीचा अर्थ काय असतो? π/6 माहिती आहे ना सगळ्यांना? 30चा अर्थ π/6. पाय म्हणजे 180. पाय म्हणजे 180. 180ने कितीने भागावं लागेल? 6ने, म्हणजे 30. 30 म्हणजे π/6. 60 म्हणजे π/3. लक्षात ठेवा. सो थिटा किती आला आपला? π/6. आणि मग एक्झामिनरला लिहून द्या ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड. हां बोल बरं बेटा, काय लिहिणार? इट इज 2π विच इज 2π - 6 विधूने 12 गेला 11 π/6. 330 डिग्री गेला का नाही शेवटी लास्ट क्वार्टरमध्ये? पटपट लिहा थोडंसं. चला आता लास्ट घेऊ. नाही एक पुढचा पण इंटरेस्टिंग आहे. लिहून झालं? 7th. सगळ्यांनी लिहायचं बंद करा. आधी मला कसं सोडवायचं सांगा बघ. 7 मध्ये त्यांनी दिला आपल्याला 3. पटकन सांगा आता पहिली स्टेप. पटपट बोल. येस सर, तो a + b i मध्ये नाही आहे, मग इथं i नाहीच आहे, मग आपण लिहू त्याला 0i. 3 + 0i. एकदम फास्टमध्ये मोठ्या होता सगळेजण बोला. पॉईंट. पटपट बोलना, झाली ना प्रॅक्टिस. 3, 0. हां कुठे आहे पॉईंट? शाबास, एकदम म्हणला फर्स्ट. शाबास, त्याच्या नादच खुळा आहे. पॉईंट इज ऑन. त्यातल्यात काय म्हणायचं? हां सर, हा जो पॉईंट आहे नुसतं एक्सवर नाही सर, तो पॉझिटिव्ह एक्स वरती आहे. चला मग आता r = बोला 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 रूटमध्ये 3² प्लस उत्तर किती आलं? 3. ते डायरेक्ट मी सांगू शकत होतो आपण 3,0 म्हणजे 3. आलं लक्षात? चला r आला. आता तो एक्स वरती आहे म्हणजे काही करायची गरज आहे का? तरी आपण करू बाय प्रोसेस. चला tan θ = mod ऑफ y कोण आहे रे बाळा? 0. 3. 0/3 काय असतं? 0. टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 0 आहे? हात वरती करा. किती जणांना रेटला हा क्वेश्चन? मजा आली का नाही आली? येस. अरे ओके. चला एक एक्झाम्पल मी माझ्याच मनाने घेतो. ओके, फॉर एक्झाम्पल एक माझ्या मनाने घेतो मी, बरं का लेकरांनो.
आता पटकन बोला. पहिली स्टेप सर तो ए प्लस बी आयमध्ये नाही आहे, मग काय लिहिणार आपण याला? पटकन सांग. आपण लिहिणार सर 0 मायनस √3i. आपण लिहिणार सर तो पॉईंट आहे कोणता रे? पटपट बोला मोठ्याने. 0 हां ऑन. अरे बोल ना. निगेटिव्ह वाय ॲक्सिस कुठे आहे? हा निगेटिव्ह वाय ॲक्सिस वरती. मग आता आर इज इक्वल टू बोल पटकन अंडर रूट झिरोचा स्क्वेअर प्लस चला इज इक्वल टू इट विल बी. अरे बोल ना 3 ओनली. अरे कळतंय सगळ्यांना? -√3चा 3 येणार. कळतंय सगळ्यांना हे? सॉरी येस √3. ओके सो फायनल आन्सर इज √3 ओनली. कॉमन सेन्स आहे ना. √3 डिस्टन्स इज नेवर निगेटिव्ह. तो कोऑर्डिनेट आहे म्हणून निगेटिव्ह आहे. ठीक आहे ना. चला आर आला. आता रे टॅन थिटा. हां बोल पटकन. वाय कोण आहे? अपॉन 0 इज नॉट डिफाईन. सो टॅन कधी डिफाईन होत नाही? किती डिग्रीला? 90. आता नीट आहे का? व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वाय अपॉन एक्स हा नॉट डिफाईन झाला. पण टॅन दोन ठिकाणी नॉट डिफाईंड आहे. कसा रे? 90 आणि 3π/2. हा जो पॉईंट आहे दिस वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. इथंच तर सीईटीमध्ये पोरं फसतात. मला सांगा लेकरांनो, एक पॉईंटची पॉसिबिलिटी वरती आहे आणि एका पॉईंटची पॉसिबिलिटी खाली आहे. 0, पॉझिटिव्ह √3 जर असतं बालमित्रांनो तर तो वरती गेला असता. अरे सॉर नो बेटा. परंतु हा कसा आहे रे? म्हणजे जो अँगल आहे तो ड्रुर असा आहे. हात वरती करा. किती जणांना आलं? पॉझिटिव्ह असता तर 90 आला असता. इथपर्यंतच आहे का नाही? म्हणून हा काय अँगल आला बेटा? जल्दी बोलिये. 3π/2. ओके. आणि हा थीटा म्हणजेच कोण आहे? लिहून घ्या चला पटकन. दोन्ही एक्झाम्पल या. दे आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वहीच नाही आणली? अहो तुमचं मायनस साईन त्या रूटच्या तिकडे बाहेर गेलो. नीट बघा, नाही तर मी म्हणजे रडायला येईन मला ते पाहून. अरे ते बघून लिहा व्यवस्थित. रूटच्या बाहेर कुठं गेलाय मायनस? क्वेश्चन व्यवस्थित लिहा. त्याला 0 - √3i करा ना त्याला. डन. आपण एक्झाम्पल मनाने घेतलं होतं. तुमच्या लक्षात आलंय का? अँगल्स भारी क्वेश्चन होता तो एक. पॉइंट कुठं आहे व्यवस्थित बघा. यातला एक लास्ट क्वेश्चन पण घेऊ आपण. अरे आता असं वाटतंय का नाही थोडी प्रॅक्टिस झाली? तुम्हाला काही वाटतं का नाही? अरे चांगली प्रॅक्टिस झाली असं वाटतं का नाही? चला अजून लय मोठी एक्सरसाइज आहे. एवढा एकच टॉपिक घेतलाय आपण आज, कारण की हे पुढं परत गरजेचं आहे आपल्याला पुढच्या टॉपिक्समध्ये. पोलार फॉर्म, युलर आयडेंटिटीमध्ये कामाचं आहे. झालं लिहून आता. आता मला यातला शेवटचा क्वेश्चन आहे 10th. पहिली स्टेप मला सगळ्यांनी सांगा बरं. आता इथं काय करूया? त्यांनी असं दिलंय, असा क्वेश्चन आहे. आता काय करूया सांगा रे? हां बोला, काय करूया? अरे ते ओपन तर करावं लागेल, सोडावं लागेल त्याला. A + BI फॉर्ममध्ये द्यावं लागेल ना आपल्याला.
हां बोला, मग करा आता. आपण ही प्रॅक्टिस आधी केलेली आहे का नाही? ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, हां पहिल्या ब्रॅकेटमध्ये एकाचा स्क्वेअर 1, 2i स्क्वेअर 4i स्क्वेअर, हां दोघांचा गुणाकार 2i डबल 4i, आणि इकडं बाहेर 1 मायनस आहे. हां पुढची स्टेप, आय स्क्वेअर ज्याला चिटकतो त्याला मायनस करतो, म्हणजे हा 1 तो +4 काय झाला -4, पुढं लिहा प्लस, आणि ब्रॅकेटच्या बाहेर दुसरा. चला एकातून 4 गेले, -3 + 4i. आता ब्रॅकेट्स ओपन करून घेतले का आपल्याला a + bi भेटेल. बोला बरं. -3 ने दोघांना गुणा, -3 गुणिले 1, -3 ने -i ला गुणलं आहे का नाही, 4i ने 1 ला गुणलं, 4i ने -i ला गुणलं, -4i स्क्वेअर इज इक्वल टू हा -3, 3i आणि 4i. आय स्क्वेअर ज्याला चिटकतो त्याला मायनस करतो, मग -4 ला +4 केलं, 4तून 3 गेला इकडं. अगोदर हे आयतं दिलेलं असायचं आणि आत्ता सोडून आलंय. पटपट बोला, समजलंय का? ठीक. आता हा काय रिप्रेझेंट करतो? पॉइंट. कोणता पॉइंट? बोला पटकन. हा कुठं आहे हा? फर्स्ट मध्ये, व्हेरी इझी. हां काढा बरं मग आता सगळ्यांनी. हां r इज इक्वल टू रूटमध्ये 1चा स्क्वेअर प्लस, हां बोला बरं किती आलं रे हे? 50. परफेक्ट स्क्वेअर ऐकतो नाही, पण मग त्याला काय लिहू शकतो बेटा आपण? 25 दुने 50. मग डायरेक्ट 5√2 लिहिलं चालेल का? 25 दुने 50, 25 बाहेर आलो काय झाला 5. कोण काढला आपण? r. आता काय काढायचं आपण? tan θ कसं काढतो? मॉडमध्ये y/x, y 7 आणि हा 1. ओके, म्हणजेच थीटा काय झाला रे बच्चा? tan इनवर्स ऑफ 7. तसंच ठेवायचं. पहिलाच क्वाड्रंट आहे म्हणजे तीच ॲम्प्लिट्यूड आहे. सो ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड पहिला क्वाड्रंट आहे म्हणजेच थीटा. किती जणांना आता हे टॉपिक सोपं वाटायला लागला? त्यांनी हातवरती करा. कधी सोपं वाटायला लागला हा? जेव्हा आपण प्रॅक्टिस केली. मॅथ्स इज प्युअरली सब्जेक्ट ऑफ. चलो छापलो, लिहा बरं पटकन. हे लिहून झालं की बेटा? अजिबात बडबड नाही करायची. पटपट लिहायचं. एक्झाम्पल झाले पाहिजे, भली मोठी एक्झाईज आहे. हसत खेळत रिलॅक्स बसता लिहित. ऑर्डिनरी क्लासरूम आहे का हा? वेळेचं गांभीर्य कळालं पाहिजे आपल्याला. आताशी आपला एक्सरसाइज 1.3 मधला किती क्वेश्चन झालाय? 1. आणि असे किती क्वेश्चन आहेत? 9. सर्वांना थोडंसं गांभीर्य कळतंय का? आत्ताशी किती झालाय? 1. त्याला किती वेळ लागला? 25 मिनिटं. पुढचा जो क्वेश्चन आहे तो जेई मध्ये पण आलेला आहे. टेक्स्टबुकचा क्वेश्चन आहे, बट इट हॅज बीन आस्क्ड इन जेई एक्झाम. माझ्या जुन्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. सेम क्वेश्चन इज देअर. डन. हां लिहून घ्या क्वेश्चन सगळ्यांनी. चला क्वेश्चन लिहायची काही गरज नाही, पुस्तकात आहेच हे. एक्सरसाइज मधला दुसरा. फाइंड रियल व्हॅल्यू ऑफ थीटा फॉर विच. फाइंड
for which is purely real. या क्वेश्चनचा मिनिंग काय रे? ते म्हणतायत तुम्ही थीटाच्या आम्हाला रिअल व्हॅल्यूज सांगा, दिलेला नंबर हा प्युअरली रिअल आहे, याचा अर्थ त्याचा इमॅजिनरी पार्ट काय असला पाहिजे? 0, राईट. पण याला आधी ए प्लस बी आयमध्ये लिहावं लागेल सॉर नो, आणि ते लिहिण्यासाठी काय करावं लागेल? ही डिव्हिजन आहे, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. अरे काय करावं लागेल? मल्टीप्लाई एंड डिवाइड बाय कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. सो अपन क्या करेंगे बेटा? 4 याला आहे ना एकदा झेड म्हणू. कम ऑन, काय म्हणू बेटा? काय म्हणू याला? झेड. आणि आपण लिखेंगे बेटा दॅट झेड इज इक्वल टू 4 प्लस 3i साइन थीटा अपॉन 1 माइनस 2i साइन थीटा. आणि काय करू बेटा? 1 प्लस 2i साइन थीटा अपॉन 1 प्लस, चला पुढची स्टेप, वरती ओपन करा ब्रॅकेट, 4 गुणिले 1 4, 4 गुणिले 2i साइन थीटा, जल्दी बोलिए 8i साइन थीटा, 3i साइन थीटा दोघांना गुणा, 3i साइन थीटा इंटू 1, पटपट बोला, प्लस हा 3i साइन थीटाने 2i साइन थीटाला प्लस 3 दुने 6, i गुणिले i स्क्वेअर, साइन गुणिले साइन अपॉन खाली ए प्लस बी ए मायनस बी, 1चा स्क्वेअर 1 मायनस 2i साइन थीटाचा स्क्वेअर 2चा 4, आयचा आय स्क्वेअर आणि साइनचा साइन स्क्वेअर थीटा. सगळेजण इथपर्यंत आले का नाही? अरे आले का नाही? चला पुढे, दिस इज इक्वल टू, बोला आय स्क्वेअर ज्याला चिटकतो त्याला काय करतो? मायनस. मग ते झालं -6 साइन स्क्वेअर थीटा. काय झालं बेटा? -6 साइन स्क्वेअर थीटा. आणि त्याला जोडीदार हा 4 घ्या, सो 4 -6, अरे जल्दी बोलो भाई, साइन स्क्वेअर थीटा, 8i साइन थीटा 3i साइन थीटा. ॲडिशन किती आली बेटा? जल्दी बोलो, प्लस 11i साइन थीटा अपॉन आय स्क्वेअर ज्याला चिटकतो त्याला चेंज करतो, -4ला काय करील? +4. सो 1 प्लस 4, अरे जल्दी बोलो, साइन स्क्वेअर थीटा. आता सगळ्यांना माहिती आहे, टर्मने आपण दोघांना भागलं की ए प्लस बी आय फॉर्म होईल. कसा रे? 4 मायनस, अरे बोल पटकन, 6 साइन स्क्वेअर थीटाला कशाने डिवाइड करायचं बेटा? 1 प्लस, हां अरे बरोबर आहे ना, प्लस 11i साइन थीटा आहे ना, तर आपण काय लिहू बेटा? 11 साइन थीटा. अरे कळतंय का? अपॉन 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थीटा. आणि याला कशाने मल्टिप्लाय करायचे? आय. पटपट बोलायचे, झेपतंय का सगळ्यांना? तो आय फक्त आपण सेपरेट लिहिला. हा ए प्लस बी आय फॉर्ममध्ये आला का नाही? आणि ते काय म्हणले बेटा आपल्याला क्वेश्चनमध्ये? दिस नंबर इज प्युअरली रिअल. अँड व्हॉट इज मिनिंग ऑफ प्युअरली रिअल? प्युअरली रियल, हाँ बोला पटकन. इमॅजिनरी पार्ट ऑफ युअर नंबर मस्ट बी 0. हु इज इमॅजिनरी पार्ट? हा ब्रॅकेट, राईट. मग मला सांगा 11 साइन थीटा अपॉन 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0. ही डिनॉमिनेटर वाली टर्म पलीकडे जाऊन 0 होईल का नाही? पटकन मला सांगा, मोठ्याने बोला. मग 11 साइन थीटा काय झाला? 0. 11 पण पलीकडे जाईन आणि डिवाइड होईल. ॲक्च्युली साइन थीटा काय आला? मोठ्याने बोल ना. 0. साइनच्या कोणत्या अँगलची 0 असते व्हॅल्यू? इम्प्लॉईज. सगळ्यांनी लक्षात ठेवा, साइन थीटा 0 आहे, याचा अर्थ पाठ करा, थीटाची व्हॅल्यू n पाय, वेअर n बिलॉंग्स टू इंटीजर्स. n बिलॉंग्स टू इंटीजर्स. झेड म्हणजे काय? साइन 1 पाय. याचा अर्थ असा आहे, दिस इम्प्लाइज साइन पाय, साइन 2 पाय, साइन
3 पाय. अरे कळतंय का? साइन मायनस पाय साइन ए. अरे सर्वांना कळतंय का? साईनचा कोणताही पाय काय असतो? 0. पण कोणता? इंटिग्रल. म्हणजे साइन 1 2 3 4, साइन 1 पाय 2 पाय 3 4, साइन 103 पाय 0, साइन 5540 पाय 0, साइन मायनस 312 पाय 0. अरे कळालं का? म्हणून हा क्वेश्चन कोणत्या एक्झाममध्ये आलेला होता? JEE. आलं का लक्षात? 4 ऑप्शन दिलेले असतात. ओके बरं, मला असं वाटतं घरी गेल्यावर लिहाल का तुम्ही हे? पुढचा एक क्वेश्चन घेऊ का? लिहायचं इथंच? पटकन सांगा. अरे बोल ना, गेले पटकन चल. समजत आहे का नाही? हां नाही समजलं. प्युअरली रिअलचा अर्थ काय? हां बोला. काय काय? 6 दुने 12, 12तून 1 गेला. अरे आपण 1 आहे ना. 6 गुणिले 2 पाय मायनस पाय गुणिले 1 खाली काय? 6 1 6 स्वाहा. मग 6 दुने 12तून 1 गेला 11 पाय बाय 6. समजे की नाही समजे? 7वी 8वीची गरिबी आडवी येते कधी कधी. हां जो हसू राहिला त्याला आलेलं नाही, पण तो हसतोय असा का? चला बुवा आता घ्या एन्जॉय करून. रायटिंग ओव्हर. अरे हा क्वेश्चन का आला का? अरे कॉमन सेन्स ना. ते म्हणले नंबर प्युअर आले. प्युअर म्हणजे शुद्ध. मग इमॅजिनरी पार्ट 0 होणार ना. पण ते करायसाठी जो दिलेला झेड आहे तो A+B आहे तर पाहिजे. मग आपण डिव्हिजन शिकलो की नाही शिकलो? मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. आणि मग ते सोडवते काय A+B फॉर्ममध्ये आपण आणलं. हे लई टेन्शन नको, हे सगळं तुला मी ट्रिग्नोमेट्रीमध्ये देईन. हे माहीत असताना का तू 8 दिवसात सगळं विसरणार आहे. पण मी तुला देणार. मी पुन्हा देईन.
झालं की लिहून? चला एक शेवटचा क्वेश्चन करून थांबा आपण. पुढचा आहे थर्ड अँड लास्ट क्वेश्चन आजच्यासाठी. झेड दिलाय रिप्रेझेंट इन आर्गन डायग्रॅम. काय म्हटलं बेटा? रिप्रेझेंट इन आर्गन डायग्रॅम. ठीक आहे, चला लिहा. then represent z bar minus z चला एकदम सिंपल क्वेश्चन आहे का नाही? अरे झेड दिलाय, झेड झेड बार हे सगळे काढा. सांग पटकन आधी झेड काय झाला आपलं? झेड झेड कोण आहे बेटा? 3+ हा मोठ्या आवाजात बोला. झेड बार सांगा. ए थांब भारत सांग झेड बार. करेक्ट. आय वाला साइन चेंज करायचं. 3 चला भारत मायनस झेड सांग. ओम मोठ्याने बोल. -3 मायनस झेड बार मला तिकडं सोईल सांग. करेक्ट. हे चारही काढले का नाही? आणि ते काय म्हणले? आर्गन डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करा. मग बाल मित्रांनो हे कोणते कोणते पॉईंट रिप्रेझेंट करतायत मला सांग. हा कोण करतोय? बोल ना पटपट. 3 5 हा काय रे बेटा? बर हा 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 झालं. आणि सगळ्यांना येत आता हे आहे का नाही? 3,5 पहिल्यामध्ये येईल. 3, -5 कुठेतरी देईल. अरे सॉरी ना बेटा. -3, -5 थर्ड मध्ये येईल. हा आणि -3,5 ए अरे हा क्वेश्चन सोपा होता का नाही? यात काही दम होता का? सो आर्गन डायग्राम इज अ व्हेरी बेसिक कॉन्सेप्ट. तो शॅल वी स्टॉप हिअर. उरलेले एक्झाम्पल सगळ्यांनी घरी गेल्यावर करायचे. ठीक आहे. ओके अमृता बाय बाय.